नवनाथांचा संचार, दैवी देणगी आणि पालनाचे कठोर नियम. ओळख आणि नियमांचे महत्त्व. नवनाथ महाराजांचा संचार, ज्याला सामान्य भाषेत वारे येणे असेही म्हटले जाते, ही खरोखरच परमेश्वराकडून मिळालेली एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली दैवी देणगी आहे. ज्या भाग्यवान व्यक्तींना हा दैवी आशीर्वाद लाभतो, त्यांनी ही शक्ती टिकवून ठेवण्यासाठी आणि तिची शुद्धता जपण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्याशिवाय शक्तीचा प्रवाह खंडित होण्याची शक्यता असते. काय पाळावे? आचरण, व्यसनमुक्ती आणि जप. काय पाळावे? 1. सत्य, साधेपणा आणि शुद्धता. जीवनात नेहमी सत्य, साधेपणा आणि शुद्धता ठेवा. कृतीत, विचारात आणि बोलण्यात नैसर्गिक शुद्धता असणे अत्यंत गरजेचे आहे. 2. व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे. मांसाहार, मद्यपान म्हणजे दारू आणि इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहावे. व्यसने तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेला आणि या दैवी प्रवाहाच्या शुद्धतेला दूषित करतात. 3. जप आणि सेवा. अलख निरंजन या महामंत्राचा नित्यनेमाने जप करा. त्याचबरोबर आपल्या मनातील अहंकार पूर्णपणे सोडून द्या आणि नम्रपणे गरजू लोकांची निस्वार्थ सेवा करा. काय करू नये? गैरवापर, गुरु आज्ञेचे उल्लंघन आणि परिणाम. काय करू नये? शक्तीचा गैरवापर. पैसा, प्रसिद्धी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी या दैवी शक्तीचा कधीही गैरवापर करू नका. इतरांना त्रास देण्यासाठी, भीती दाखवण्यासाठी किंवा कोणाचंही वाईट करण्यासाठी ती वापरू नये. असे केल्यास नवनाथ महाराजांची ही शक्ती लगेचच काढून घेतली जाते आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. गुरु आज्ञेचे उल्लंघन. आपल्या गुरुचा आदेश कधीही कोणत्याही परिस्थितीत मोडू नये. गुरुच या शक्तीचे खरे मार्गदर्शक असतात. निष्कर्ष. या दैवी शक्तीचा मूळ उद्देश केवळ लोककल्याण आणि धर्मसेवा आहे. जर तुम्ही या नियमांनुसार शुद्ध जीवन जगलेत आणि तिचा योग्य व समर्पित वापर केलात, तरच ही शक्ती तुमच्यासोबत टिकून राहते आणि तुमचा आधार बनते. ओम नमो आदेश अलख निरंजन.